तर औरंगजेब चांगला प्रशासक होता असं अबू आझमी यांनी म्हटलेलं आहे। औरंगजेबाच्या काळात चांगलं शासन होतं असं अबू आझमींनी म्हटले। औरंगजेबाच्या काळात अनेक मंदिरं बांधण्यात आली असं देखील अबू आझमींनी म्हटले। अबू आझमींनी माफी मागितली पाहिजे असं यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले। अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असं देखील शिंदेंनी म्हटलं आहे। हमने जो पढ़ा है, हमने जो देखा है, औरंगजेब रहमतुल्लाह अलैह वो कभी भी वो ऐसे शासक थे कि उन्होंने कभी भी शासन का 1 रुपया नहीं लिया अपने के लिए। उन्होंने जो है उनकी जो है सरकार में भारतवर्ष की सरहद जो थी बर्मा अफगानिस्तान तक थी। देश सोने की चिड़िया उनके जमाने में था, लोगों के घरों में सोना था, इसीलिए अंग्रेज यहाँ पे देश आया। मैं समझता हूँ कि वो शासन अच्छा कर रहे थे। बाकी उनकी फौज में हिंदू जो कमांडर थे, ये कोई हिंदू मुस्लिम की लड़ाई नहीं थी। छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल करून त्यांना 40 दिवस छळ करून धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून ज्याने मारलं औरंगजेबाने त्याचं उदात्तीकरण करणं खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे। निषेध जेवढा याचा करू तेवढा थोडा आहे। खरं म्हणजे अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे। अबू आझमी हिला औरंगजेब चांगला प्रशासक होता त्याचं कौतुक करणं हे तर महापाप आहे आणि म्हणून या अबू आझमी यांनी माफी मागितली पाहिजे। हे जे वक्तव्य करतायत ते कोणाची सुपारी घेऊन करतायत, कोणाचे वाद निर्माण करायचा प्रयत्न करतात, महाराष्ट्रात वादाची थिणगी पाडण्याचा प्रयत्न करतात। ह्याच्याकडे मला वाटतं कारवाई झालीच पाहिजे याच्यावर। आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कोणी असं वक्तव्य करत असेल तर मुख्यमंत्री काय कारवाई करतात त्याच्यावर आमचं लक्ष आहे। राज्य कोणाचं आहे, सत्ताधारी कोण आहेत, अटक झाली आहे, कारवाई झाली आहे, म्हणजे हे सगळे जे प्रेम दाखवतात ते स्टेजवरनं बोलायला दाखवतात की आता कारवाई करतील, ह्याच्यावर आता लक्ष